सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। चाकणकर यांना नाशिकमधील बंधुभावा अशोक खरातचे प्रकरण भोवलं आहे। अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्यानंतर आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर आले होते। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती। त्यानंतर आता चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक। तेव्हापासून सदस्य म्हणून काम केलेलं आहे। माझ्या समवेत समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, अनेक मान्यवर या ट्रस्टवर होते आणि या ट्रस्टवर मी जेव्हा होते त्याच्यानंतर मी आयोगाचे अध्यक्ष झाले। आणि मला सुरुवातीला हे सांगायचं आहे, या ट्रस्टचा कार्यकाळ हा 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलेला आहे। खरं तर समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। आणि काही वेळा तिथं होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल, या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो। यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो। माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली। 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो, ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुतराम कल्पना नसते।